नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न इंग्लिश मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इंग्लिश स्पीकिंगचे असे काही बेसिक रूल्स ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असायलाच हवी. त्यामुळे आजचा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा, कारण जे बेसिक रूल्स मी तुम्हाला आज सांगणार आहे ते जाणून घेतल्यानंतर तुम्हाला कुठलेच कन्फ्युजन राहणार नाही आणि तुम्ही अगदी इझिली, अगदी सहजासहजी इंग्रजीमध्ये बोलू शकाल. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण शिकणार आहोत यूज ऑफ इज एम आर, म्हणजे इंग्रजी बोलताना इज एम आरचा यूज कसा करायचा किंवा सेंटेन्सेस बनवताना सेंटेन्सेस बोलताना इज एम आरचा यूज कुठे करायचा किंवा कसा करायचा हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर सर्वात आधी एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की इज एम आरचा यूज नेहमी प्रेझेंट सेंटेन्स बोलण्यासाठी होतो, प्रेझेंट सेंटेन्स मध्ये केला जातो. जेव्हाही आपल्याला प्रेझेंट टाइम बद्दल बोलायचे असेल तेव्हा आपण असे वाक्य बोलताना इज एम आरचा यूज करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हाही वाक्याच्या शेवटी आहे, आहेस किंवा आहेत असे शब्द असतील तेव्हा असे वाक्य बोलताना आपण इज एम आरचा यूज करत असतो. जसं की आपल्याला म्हणायचे आहे मी ठीक आहे, तर आपण कसं म्हणणार आय एम ओके. तू चांगला आहेस, यू आर गुड. जर आपल्याला म्हणायचे आहे तो खराब आहे, तेव्हा काय म्हणणार ही इज बॅड. तर हे तिन्ही सेंटेन्सेस तुम्ही लक्षपूर्वक पहा. तर पहिल्या सेंटेन्समध्ये आपण एमचा यूज केला, दुसऱ्या सेंटेन्समध्ये आपण आरचा यूज केला आणि तिसऱ्या सेंटेन्समध्ये आपण इजचा यूज केला. तर या तिन्ही सेंटेन्समध्ये आपण इज एम आरचा यूज कसा केला हे आपण डिटेलमध्ये शिकूया. सर्वात आधी आपण पाहूया यूज ऑफ एम. एमचा यूज कुठे करायचा व कसा करायचा. तर एमचा यूज फक्त आणि फक्त आय सोबत होतो आणि आयचा अर्थ होतो मी आणि एमचा अर्थ होतो आहे. जसं की आपण एक्झाम्पल थ्रू समजूया. ज्या वाक्याच्या सुरुवातीला मी असेल आणि वाक्याच्या शेवटी आहे असेल तेव्हा आपण वाक्याच्या सुरुवातीला आयचा यूज करू आणि वाक्याच्या शेवटी आहे. तर यासाठी आपण एमचा यूज करणार. म्हणजे एमचा यूज नेहमी आपण आय सोबत करतो. तर वाक्य आहे मी इथे आहे, तर इंग्रजीमध्ये आपण कसं बोलणार आय एम हिअर. मी साठी आपण आयचा यूज केला आणि आहे या शब्दासाठी आपण एमचा यूज केला आणि इथे याची इंग्रजी होते हिअर, म्हणून वाक्य काय झालं आय एम हिअर. जर आपल्याला म्हणायचे असेल मी एक शिक्षक आहे, तर वाक्याच्या सुरुवातीला मी आहे म्हणून इथे आपण आयचा यूज करणार आणि वाक्याच्या शेवटी आहे असा शब्द आहे, तर आहे साठी आपण एमचा यूज करणार. तर वाक्य कसं होईल आय एम अ टीचर. मी एक शिक्षक आहे, आय एम अ टीचर. नेक्स्ट सेंटेन्स बघा, मी जात आहे. इथेही वाक्याच्या सुरुवातीला मी आहे आणि वाक्याच्या शेवटी आहे. तर इथे आपण सुरुवातीला आयचा यूज करणार आणि आय सोबत आपण नेहमी एमचा यूज करतो, म्हणून वाक्य काय होईल आय एम गोईंग. जाण्याची इंग्लिश होते गो, पण हे कंटिन्युअस सेंटेन्स आहे म्हणून आपण इथे गोला आयएनजी लावले, तर वाक्य काय झाले आय एम गोईंग. अशा प्रकारे आपण आय सोबत फक्त आणि फक्त एमचा यूज करतो. आता आपण पाहूया यूज ऑफ इज. तर इजचा यूज आपण नेहमी ही, शी, इट आणि नेम्स सोबत करतो. हे सर्व सिंग्युलर नाउन्स आहेत. तर हीचा अर्थ होतो तो, शीचा अर्थ होतो ती आणि इटचा अर्थ होतो हे किंवा ते आणि नेम्स फॉर एक्झाम्पल राजा, राहुल, रीना इत्यादी. एक्झाम्पल बघा, तो हुशार आहे. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की हीचा अर्थ होतो तो, तर या वाक्यामध्ये सुरुवातीला तो आहे आणि वाक्याच्या शेवटी आहे. तर इजचा अर्थ काय होतो आहे. तर इथे आपण वाक्याच्या सुरुवातीला हीचा यूज करणार कारण तो याचा अर्थ होतो ही आणि इथे आपण ही नंतर इज लावणार. तर वाक्य कसं होईल ही इज क्लेवर. तो हुशार आहे, हुशारची इंग्लिश होते क्लेवर, म्हणून इथे वाक्य काय झालं ही इज क्लेवर. नेक्स्ट सेंटेन्स बघा, ती चांगली आहे. तर येथे शीचा अर्थ काय होतो ती, म्हणून इथे आपण तीच्या जागी शीचा यूज करणार आणि शी नंतर आपण नेहमी इजचा यूज करतो. तर इथे वाक्य कसं होईल शी इज गुड. चांगली याचा अर्थ काय होतो गुड, म्हणून इथे वाक्य झालं शी इज गुड. ती चांगली आहे, शी इज गुड. शी नंतर देखील आपण नेहमी इजचा यूज करतो. आता आपण नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. नेक्स्ट सेंटेन्स आहे हे लहान आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं इटचा अर्थ होतो हे किंवा ते. तर वाक्यामध्ये काय आहे, वाक्याच्या सुरुवातीला आहे हे आणि वाक्याच्या शेवटी आहे. तर इथे देखील आपण सुरुवातीला इट लावणार आणि इट नंतर आपण इजचा यूज करणार. तर वाक्य कसं होईल इट इज स्मॉल. हे लहान आहे, इट इज स्मॉल. अशा प्रकारे आपण ही, शी, इट आणि नेम्स यांच्यासोबत नेहमी इज या वर्बचाच यूज करणार.
आता बघा एक सेंटेन्स आहे, राहुल एक इंजिनियर आहे. आता इथे राहुल हे काय आहे, नाव आहे, नेम्स आहे. तर येथे देखील मी तुम्हाला सांगितलं की नेम्स सोबतही आपण इजचाच यूज करतो. तर इंग्लिशमध्ये आपण कसं बोलणार, राहुल इज अन इंजिनियर. अशा प्रकारे आपण ही, शी, इट आणि नेम्स यांच्यासोबत इजचा यूज करतो. आय होप की तुम्ही समजले असाल की इजचा यूज आपण कसा केला. आता आपण पाहूया यूज ऑफ आर. तर आरचा यूज नेहमी यू, वी, दे यांच्यासोबतच होतो. तर यूचा अर्थ होतो तू किंवा तुम्ही, वीचा अर्थ होतो आम्ही आणि देचा अर्थ होतो ते. तर आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया की एक्झाम्पल्समध्ये आरचा यूज कसा करायचा. तर वाक्य आहे तू खेळत आहेस. जसं की मी तुम्हाला सांगितलं यूचा अर्थ होतो तू किंवा तुम्ही. तर वाक्याच्या सुरुवातीला आहे तू, म्हणून आपण इथे तूच्या जागी यूचा यूज करणार आणि वाक्याच्या शेवटी आहे आहेस, म्हणून येथे आपण आरचा यूज करणार. तर वाक्य कसं झालं, यू आर प्लेइंग. खेळण्याची इंग्लिश होते प्ले, पण वाक्य कॉन्टिन्युअस आहे म्हणून आपण प्लेला आयएनजी लावले. तर वाक्य काय झाले, यू आर प्लेइंग. म्हणजे यू सोबत आपण नेहमी आरचा यूज करतो. आता आपण नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही शिकत आहोत. तर वीचा अर्थ काय होतो, आम्ही. तर इथे आपण आम्हीच्या जागी वीचा यूज करणार आणि वाक्याच्या शेवटी आहे आहोत. तर आहोत यासाठी आपण आरचा यूज करणार. म्हणजे वी सोबतही आपण नेहमी आरचा यूज करतो. तर वाक्य कसं होईल, वी आर लर्निंग. आम्ही शिकत आहोत. शिकण्याचा अर्थ काय होतो, लर्न. तर इथे वाक्य कसं होईल, वी आर लर्निंग. अशा प्रकारे आपण वी साठीही आरचाच यूज करणार. आता बघा नेक्स्ट सेंटेन्स आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं देचा अर्थ होतो ते. तर वाक्याच्या सुरुवातीला आहे ते, तर ते साठी आपण यूज करणार दे आणि वाक्याच्या शेवटी आहे आहेत, म्हणून आपण आहेत साठी आरचा यूज करणार. तर वाक्य कसं होईल, दे आर सर्चिंग. ते शोधत आहेत. शोधण्याचा मिनिंग होतो सर्च. तर वाक्य कसं होईल, दे आर सर्चिंग. तर अशा प्रकारे दे साठीही आपण आरचाच यूज करतो. तर आरचा यूज नेहमी प्लुरल नाउन साठी होतो आणि यू, वी, दे हे काय आहेत, प्लुरल नाउन्स आहेत, म्हणून आपण इथे अशा सेंटेन्सेस मध्ये आरचा यूज करणार. तर बघा आपण एम सोबत आपण फक्त आणि फक्त आयचा यूज करतो, हे एकदम सिंपल आहे. आणि इज सोबत आपण सिंग्युलर नाउन्स म्हणजे ही, शी, इट आणि नेम्स यांचा यूज करतो. तर आर सोबत आपण यू, वी, दे या प्लुरल नाउन्सचा यूज करतो. आज आपण शिकलो की इज आणि आरचा यूज वाक्यामध्ये कसा करायचा. आय होप की तुम्ही क्लिअर झाले असाल की यांचा यूज कुठे व कसा करायचा. तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकेच. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक सोबत. जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.